एका घरामध्ये राहणारं 3 जणांचं कुटुंब होतं। या घरामध्ये एक विधवा महिला होती, तर तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती। अशा पद्धतीनं 3 जण एका घरामध्ये राहत होते। पण मात्र एक दिवस अचानक त्या घरामध्ये राहणारी जी मोठी तरुणी आहे ती घराबाहेर गेली होती आणि घराबाहेर गेल्यानंतर तिला तिच्या आईचा मेसेज आला आणि सांगितलं की येताना 2 ज्यूस घेऊन ये, तिला ज्यूस पिऊ वाटतात। आता ती तरुणी मार्केटमध्ये गेली होती, फिरायला गेली होती, म्हणून तिच्या आईनं तिला मेसेज करून सांगितलं की येताना 2 ज्यूस घेऊन ये। आता आईनं सांगितलंय म्हणून ती तरुणी आईला 2 ज्यूससुद्धा घेऊन गेली। पण मात्र घरी गेल्यानंतर तिनं दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई ही मृत अवस्थेत पडली होती आणि ते बघून ती जोरजोरात आरडू लागली, ओरडू लागली। आता तिनं तिच्या भावाला सुद्धा आवाज दिला। दुसऱ्या रूममध्ये गेली तर दुसऱ्या रूममध्ये तिचा भाऊ सुद्धा मृत अवस्थेत पडलेला होता आणि आता तिनं दोघांना पाहून जोरजोरात आरडाओरडा चालू केलेला होता। तिच्या आरडण्या वरडण्यानं आजूबाजूच्या परिसरामधले लोक, कॉलनीमधले लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि जमा झाल्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली। घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर ते जे मृतदेह आहेत ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। पण नेमकं या घरामध्ये कोण आलं होतं, कोण गेलं होतं याचा अजून काही तपास लागला नव्हता। पण मात्र त्या घरामध्ये जी परिस्थिती तयार झाली होती त्यावरून लक्षात येत होतं की संपूर्ण सामान हे विचकलेलं होतं, कपाटं उघडण्यात आलेले होते आणि घरामधलं काही मौल्यवान वस्तूसुद्धा चोरी गेलेल्या होत्या। आता ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी घरामध्ये फक्त ते मुलगा आणि ती आईच होती, त्या 2 जणांना ठार केलेलं होतं। मग पोलिसांना तपास लावायचा होता की भर दुपारी घरामध्ये घुसून नेमकी हत्या कोणी केली आहे आणि काय केली आहे, कारण की या परिसरामध्ये मोठं दहशतीचं वातावरण सुद्धा पसरलेलं होतं। अखेर पोलिसांनी मोठी चौकशी करून खऱ्या आरोपीला गजाआड केलं आणि ते नाव ऐकून सर्वांनाच एक मोठा धक्का बसला। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे हरियाणामधील यमुनानगरमध्ये घडलेलं। आता प्रकरण जरी तिथलं असलं तरी सुद्धा घडलेली घटना ही एकदम सस्पेन्सपणे, म्हणजे एखाद्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशी घटना, अशी स्टोरी या गोष्टीमध्ये दडलेली आहे। तारीख आहे 21 जून 2024ची। 21 जून 2024 रोजी या घरामध्ये राहणारं जे कुटुंब आहे त्यामध्ये एक 27 वर्षीय तरुणी आहे, काजल तिचं नाव आहे। त्या ठिकाणी तिची आई आहे, मीना त्यांचं नाव आहे, आणि एक तरुण आहे त्याचं नाव राहुल आहे। असे 3 जण या यमुनानगरमध्ये राहत होते। पण मात्र एक दिवस अचानक ती जी तरुणी आहे ती मार्केटमध्ये बाहेर गेली होती आणि बाहेर गेल्यानंतर तिच्या आईनं तिला फोन करून सांगितलं की तू बाहेर गेलीस ना, मग येताना 2 ज्यूस घेऊन ये। आता त्या तरुणीला वाटलं आईनं ज्यूस सांगितलेत म्हणून ती काही वेळानं घरी ज्यूस घेऊन गेली। घरी ज्यूस घेऊन गेल्यानंतर घराचं दार उघडून पाहिलं तर तिथं तिला तिची आई आणि भाऊ मृत अवस्थेत दिसले। तिनं आरडाओरडा चालू केला, तिथं लोक जमा झाले। लोकांनी पोलिसांना फोन केला, पोलीस आले, पंचनामा केला, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि त्या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला, कारण की भर दिवसा गोष्ट घडली होती, घटना घडली होती, आजूबाजूला दहशतसुद्धा पसरलेली होती। मग नेमका खून कोणी केला आहे, काय केला आहे आणि घरामध्ये दरोडा पडल्यासारखं तर दिसतंय। मग आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही CCTV कॅमेरे लावले होते ते सुद्धा पोलिसांनी तपासून पाहिले आणि मुख्य म्हणजे त्या घरामध्ये सुद्धा एक CCTV कॅमेरा लावलेला होता। पण मात्र ते कॅमेरा नेमका त्याच दिवशी बंद होता। आता पोलिसांचं अजूनच टेन्शन वाढलं। एकच सबूत त्या घरामध्ये होता आणि तो कॅमेरासुद्धा नेमका त्याच दिवशी बंद होता। मग नेमका कॅमेरा कसं काय बंद आहे, काय बंद आहे, हे पोलिसांसमोर एक विषय राहिलेला होता आणि मग पोलिसांनी त्याच विषयावर शक घेऊन त्या मुलीवर संशय व्यक्त केला आणि त्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। त्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तिची विचारणा केली की ज्या दिवशी नेमकी घटना घडली आहे त्या दिवशी तू नेमकी कुठं होती। तिनं सांगितलं की मी घरातून 10-10:30ला मी घरामधून बाहेर पडले होते, मार्केटमध्ये गेले होते, ब्युटी पार्लरमध्ये गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर 2 वाजता तिच्या आईचा मेसेज आला आणि आईनं सांगितलं की येताना 2 ज्यूस घेऊन ये आणि ठरल्याप्रमाणे वापस ये। मग ती 2 वाजता मेसेज पाहिल्यानंतर ती 4 वाजता घरी वापस आली ज्यूस घेऊन
आणि घरी पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकार दिसला. मग पोलिसांनी तिचा मोबाईल घेतला, तिच्या आईचा मोबाईल घेतला, दोन्हीचे मॅसेज तपासून पाहिले तर खरंच तिच्या आईने तिला मेसेज केला होता की येताना 2 ज्यूस घेऊन ये म्हणून. मग पोलिसांना तर समजलं की ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला ही तरुणी घरी नव्हती, घराबाहेर होती. मग पोलिसांनी आता त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही घरांना जे कॅमेरे आहेत ते तपासून पाहिले, पण ते कॅमेरे त्यांच्याच घराकडे होते. ज्यानं कॅमेरे लावलेत ते त्यांच्याच घराकडे दिसत होतं, या घराकडचं काही दिसत नव्हतं. पण मात्र तपास करता करता एका कॉर्नरला एक घर होतं आणि त्या घरावर लावलेला जो कॅमेरा आहे तो पूर्ण कॉलनीमधलं चित्र टिपत होता आणि त्या कॉलनीमध्ये सगळं काही येताना जाताना दिसत होतं. मग तरुणीनं सांगितलं होतं की 2 वाजता तिच्या आईनं तिला मेसेज केला होता ज्यूस आण म्हणून. मग पोलिसांनी ज्या घरामध्ये पूर्ण गल्लीचं त्या कॉलनीचं चित्र त्या कॅमेऱ्यामध्ये येतं त्या घरामध्ये प्रवेश केला. तिथं ते फुटेज पाहायला सुरुवात केली, कारण की 2 वाजेच्या नंतरच घटना घडली असावी असं पोलिसांना वाटत होतं. मग पोलिसांनी फुटेज तपासून पाहिलं 2 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत पूर्ण 3 तासाचं शूटिंग पोलिसांनी तपासून पाहिलं. पण मात्र कोणी येताना दिसलं नाही, कोणी जाताना दिसलं नाही. जेव्हा 4-4:30चा टाईम झाला तेव्हा ती काजल नावाची 27 वर्षीय तरुणी घरामध्ये येताना दिसली. पण मात्र त्या अगोदर कोणीसुद्धा आलं नाही, गेलं नाही. मग पोलिसांना प्रश्न पडला की ही घटना घडली कसं काय. हिनं सांगितलं की 2 वाजता मेसेज केला होता, पण मात्र 2च्या अगोदर तर या ठिकाणी कोणी आलं नाही आणि गेलं नाही. मग पोलिसांनी काय केलं, पुन्हा सकाळपासून कॅमेराचा CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यांनी सकाळी 7 वाजल्यापासून कॅमेराचं शूटिंग पाहायला सुरुवात केली. तेव्हा 7 वाजले, 8 वाजले, तेव्हा 8:30 वाजता त्या घरामध्ये जाताना एक तरुण दिसला. आता तरुण दिसला आणि तो त्या घरामध्ये गेला. अर्धा 1 घंटा झाला तो घरामध्येच होता, पण मात्र अर्धा 1 तासानं तो तरुण घराबाहेर आला आणि सरळ आहे त्या दिशेनं निघून गेला. आता ते स्पष्टपणे त्याच्यामध्ये एक तरुण येताना दिसत होता, पण तो नेमका कोण आहे, काय आहे हे क्लिअर त्याचं चित्र त्या CCTV फुटेजमध्ये दिसत नव्हतं. मग ते आला आणि या अर्ध्या तासाने वापस गेला. मग घरामध्ये होती ती तरुणी, तीसुद्धा ते तरुण बाहेर गेल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे 9च्या आसपास ती त्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि गेली. आता ती घरी गेली आणि त्याच्यानंतर मग 9 ते 2 वाजेपर्यंत कोणी आलं नाही, कोणी गेलं नाही. म्हणजे गुन्हा ही तरुणी घरी असतानाच घडला असा संशय पोलिसांना आला. त्याने ते CCTV फुटेज घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्याची बारकाईनं निघून तपासणी पाहिली, कारण की त्यांच्याकडं काही सबूत किंवा क्ल्यू असल्याशिवाय आरोपीची चौकशी करता येत नाही. म्हणून त्यांनी ते CCTV फुटेज त्यांच्याकडेच ठेवलं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायची वाट पाहिली. जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्याच्यामधून समजलं की जे दोघांचा मृत्यू झाला आहे त्या आईचा आणि त्या मुलाचा, या दोघांचा मृत्यूचा जो टायमिंग आहे ते सुद्धा 8 ते 9 ह्या दरम्यान झालेला आहे. म्हणजे 8 ते 9, 9:30च्या आसपास त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि या तरुणीनं सांगितलं की 2 वाजेच्या नंतर त्या महिलेचा फोन आला होता आणि त्यानंतर घटना घडलेली असावी, तिनं असं पोलिसांसमोर सांगितलेलं होतं. आता पोलिसांकडे एक तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता आणि CCTV फुटेज होतं. पोलिसांनी तात्काळ त्या 27 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि आता त्यांनी सरळ त्या तरुणीसमोर ते फुटेज ठेवलं आणि ते रिपोर्ट ठेवला आणि तिला विचारलं की हे काय आहे संपूर्ण प्रकरण, खरं सांग, खोटं काही बोलायचा प्रयत्न करू नको. आता सुरुवातीला ती उडवाउडीची उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती, पण मात्र सगळं खरं चित्र तिच्या डोळ्यासमोर होतं म्हणून जास्त वेळ ती खोटं बोलू शकली नाही. अखेर तिला खरं सगळं काही सांगावंच लागलं. तिनं पोलिसांना सांगितलं की तिची जी आई आहे आणि तिचा जो भाऊ आहे हे दोघंजणं तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते आणि लग्नासाठी दबाव यासाठी टाकत होते कारण की तिचं वय हे वाढत होतं. आता ती 27 वर्षाची झालेली होती तरीसुद्धा तिला लग्न करायचं नव्हतं. तिनं तिच्या एका मैत्रिणीसोबत तिच्या भावाचं राहुलचं लग्न काही वर्षांपहिले लावून देण्यात आलं होतं, पण मात्र लग्न लावून दिल्यानंतर तिची मैत्रीण त्या घरामध्ये राहिली नाही, ती तिच्या भावाला सोडून निघून गेली. मग तिनं दुसरी एका तरुणीसोबत लग्न केलं, तीसुद्धा त्याच्या घरी राहिली नाही, ती तिच्या भावाला सोडून निघून गेली. मग त्या भावाला वाटलं की हिच्यामुळंच तिचं आयुष्य बर्बाद होतं आहे आणि ही काय लग्न करीन आणि त्याचं काही जमू द्यायना, तिच्यामुळं त्याचीसुद्धा बायको घरामध्ये थांबत नाही आहे असं त्या राहुलला वाटत होतं. आणि त्या काजलची जी आई आहे तिला वाटत होतं की हिनं लग्न केलं पाहिजे, पण मात्र ही लग्नाला नकार देत होती कारण की हिला
मोकळेपणानं जगायचं होतं, मुलांसारखं राहायचं होतं आणि ती मुलांसारखंच राहत होती, मुलींसारखं कधीही राहिली नाही। जीन्स टॉप असेल, टी शर्ट असेल, केस बांधलेले असतील, अगदी मुलांप्रमाणेच ती राहायची आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून ती सोशल मीडियावर सुद्धा टाकायची। मग ती मुलांसारखं राहतीये आणि ती मुलीसारखं राहतच नाही, लग्नाचं नाव घेत नाही, म्हणून तिचा आई आणि तिचा भाऊ तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते आणि हीच गोष्ट तिला खटकत होती की हे दोघं जणच विनाकारण तिला अडथळा आणते, तिच्या मनाप्रमाणे तिला जगू देत नाहीत। मग त्यांच्या घराचे जे काही 2 हिस्से होते त्यामध्ये यांनी विभागणी केली होती। त्या मुलीला ते बोलत नव्हते, काय नव्हते, खालच्या मजल्यावरती तर वरच्या मजल्यावर तिचा आई आणि भाऊ राहत होते। मग अशा पद्धतीनं राहत असताना या जी काजल आहे 27 वर्षीय, तिनं तिच्या आईला आणि भावालाच मारायचं ठरवलं। मग कोणाच्या हाताने मारावं, काय करावं, कोणाला सुपारी द्यावी हे तिनं पूर्ण प्रयत्न केला, तिला कोणीही त्या ठिकाणी भेटलं नाही। मग तिच्या गोष्ट लक्षात आली की तिच्या जो मामाचा मुलगा आहे हे तिचं काम करू शकतो। मग तिच्या मामाचा जो मोठा मुलगा आहे त्याला जाऊन ही भेटली आणि तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की मला 2 लोकांना ठार करायचं आहे आणि त्याच्या बदल्यात मी 50,000 रुपयाची रक्कम देईन आणि जे काही तिच्या आईच्या हिश्श्याची जमीन आहे जी तिच्या मामाला भेटणार होती, म्हणजे मामाच्या पोराला दिली जाईल असं तिनं आश्वासन दिलं। त्याला वाटलं फुकटची फाकट घर भेटायले, 50,000 रुपये भेटायलेत म्हणून तिला मारण्यासाठी तो तयार झाला। पण मात्र नंतर त्यानं माघार घेतली, त्यानं सांगितलं नाही बाबा हे काम मी करू शकत नाही, मी एवढं काम करणार नाही, ठार मारायचा विषय का सोपा आहे का, असा आहे का, म्हणून त्यानं त्या काजलचा प्रस्ताव फेटाळला। आता प्रस्ताव फेटाळल्यानंतर तिनं काय केलं, मग मामाचा दुसरा मुलगा पकडला आणि त्याचं नाव होतं कृष्णा उर्फ क्रिश नावाच्या मामाच्या दुसऱ्या मुलाला तिनं पकडलं। सेम जे मोठ्या भावाला सांगितलं होतं तेच याला सांगितलं की तिच्या आईच्या नावाने जी काही जमीन आहे, घर आहे, ते तुझ्या नावावर करून देईन आणि 50,000 रुपयाची रक्कमसुद्धा देईन जर हे काम केलं तर। पण मात्र क्रिश या संपूर्ण घटनेला तयार करायला राजी झाला आणि त्यानं तिच्याकडून ती सुपारी घेतली आणि ठरल्याप्रमाणे त्यानं त्या काजलच्या सांगण्यावरून तिच्या आईला आणि भावाला घरामध्ये घुसून सकाळी 8-8:30च्या दरम्यान तो घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्यानंतर मोबाईलच्या चार्जिंगचं जे वायर आहे त्या वायरनं गळा आवळून एकानं बारीबारीनं 2 जणांचा खून केला, मृतदेह त्या ठिकाणी टाकले आणि त्या ठिकाणावर ते पसार झाला। त्याच्या अर्ध्या घंट्यानंतर काजल घरामधून निघाली आणि थेट मार्केटमध्ये गेली, उगं टाईमपास करत इकडं तिकडं फिरू लागली। मग एवढा वेळ कुठं टाईमपास करावा म्हणून ती ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा गेली, केस सरळ करून घेतले, थोडंफार मेकअप केलं आणि बराच वेळ त्या ठिकाणी टाईमपास झाल्यानंतर तिच्या आईच्या मोबाईलवरून तिच्याच मोबाईलवर मेसेज केला आणि सांगितलं की 2 वाजता ज्यूस घेऊन ये, म्हणजे एका हातामध्ये आईचा मोबाईल आणि एका हातामध्ये तिचा मोबाईल, ह्या मोबाईलवर मेसेज केला आणि नंतर घरी गेल्यानंतर आईचा मोबाईल आईजवळ टाकून दिला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली। पोलिसांकडे अजून एक संशय होता आणि तो म्हणजे त्या मोबाईलचाच होता, कारण की पोलिसांनी जेव्हा कॉल ट्रेस केला होता, त्या दोघांचे लोकेशन मिळवले होते, तेव्हा त्या तरुणीचं लोकेशन आणि त्या महिलेच्या मोबाईलचं लोकेशन एक सोबतच मार्केटमध्ये मिळालं होतं, म्हणून पोलिसांना अधिकच संशय आला होता। पोलिसांकडे CCTV फुटेज होतं, मोबाईलचं लोकेशन होतं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता। हे सबूत त्या आरोपीला गुन्हा सिद्ध करण्यासाठी भरपूर होते आणि त्यामध्ये तिला कठोरातली कठोर शिक्षासुद्धा मिळणार होती। आता या संपूर्ण शिक्षेमध्ये ती जी तरुणी आहे काजल 27 वर्षे, ती मुख्य आरोपी आहे। तिच्यासोबत तिच्या मामाचा जो मुलगा आहे क्रिश, तो सुद्धा आरोपी आहे आणि या 2 गोष्टीमध्ये अजून एक तिसरा आरोपी आहे, तो म्हणजे त्यांच्या मामाचा दुसरा मुलगा, ज्यानं या तरुणीनं त्याला पहिले सांगितलं होतं सुपारी द्यायचं, तो सुद्धा सहभागी आहे। कारण की हा संपूर्ण जो कट रचण्यात आला होता त्या कटाची माहिती त्यालासुद्धा माहीत होती आणि त्यानं ही माहिती गुप्त ठेवली, कोणालाही सांगितली नाही। जर त्यानं सांगितली असती तर त्या 2 जणांचा जीव वाचला असता आणि त्या 2 जणांचा जीव वाचला असता तर ही घटना घडली नसती, म्हणून त्याला संपूर्ण प्रकरण माहीत असून सुद्धा त्यानं लपवलं, म्हणून तो या कटामध्ये सहभागी आहे, आरोपी आहे, त्याचं सुद्धा नाव यामध्ये आलेलं आहे आणि त्या तिघांवर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे। बघितलं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, कोण काय करतंय, कोण काय नाही, आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं। जर एखाद्या व्यक्तीला गुन्हा घडणार आहे
हे माहीत असतं आणि तरीसुद्धा तो सांगत नाही, तरीसुद्धा त्याच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते, तोसुद्धा त्यामध्ये आरोपी होऊ शकतो. त्यामुळं गुन्हा लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. त्यामुळं आपल्याही आजूबाजूला आपल्याही परिसरामध्ये काही घडत असेल, काही दिसत असेल तर याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पाहिजे आणि त्या घटनेमध्ये जो कोणी गुन्हेगार ठरणार आहे किंवा जे काही घडणार आहे त्याला रोखलं पाहिजे असंच आपलं या ठिकाणी वाटतं. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण कशा पद्धतीनं दोषी आहे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.